जय श्री गणेशाय नमः. अविघ्नमस्तु. आई कुलस्वामिनी माते की जय. जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. नित्य आहे रे मना. श्री स्वामी समर्थ महाराज. काय आहे वेळ? हॅलो, माझा आवाज बसलाय. अरे बापरे, खूपच आवाज बसलाय. बरं तुम्ही फक्त होकार द्या, मी बोलतो. तो मग चांगला नाही होणार अनुभव. ते पण आहे. फक्त मला आहे ना काय सांगायचं होतं माहिती का ताई? आता ऐका 2 मिनिटं. तुम्ही काहीच बोलू नका, कारण तुम्हाला खूप त्रास होतोय. हो, त्रास होतोय. रेकॉर्डिंग चालू आहे ना? हो. हा, तर म्हणजे मला सगळ्यांना असं सांगायचंय की आज ताई आजारी असल्यामुळे ताई काही बोलू शकत नाही, त्यामुळे मी एकटाच बोलतोय. ताईचा आवाज बसलाय. आणि राहिला विषय असा की आपल्या म्हणजे आमच्या केंद्रातली पायल भोर, मी त्या दिवशी व्हिडिओ टाकला होता. 8 ऑपरेशन झाले त्याचे, मेंदूचे वगैरे. तिचं जे म्हणजे आपलं जे गव्हात बाजरीचं मशीन असतं का, त्यामध्ये डोकं गेलं होतं. कसं काय? अहो, ते काय झालं, तुम्ही नका बोलू, तुम्हाला त्रास होतोय उगाच. तर म्हणजे शेवटला काय झालं, त्यांचं बाजरी झाली आणि ते दाणं बघा खाली राहतं मसनीच्या खाली, आणि ती खाली घुसली. त्यानंतर मशीन चालू होतं आणि तिने म्हणजे आपलं जे स्कार्प असतं ना, तर स्कार्प गुंडाळलेलं होतं. ते स्कार्प जसं गेलं का, पूर्ण तिचं ते बुचडाच अख्खा गेला. म्हणजे पूर्ण पार आपल्या भवायांपासून तर अर्ध्या डोक्याचे सगळं गेलं, पार शिरा बिरा सगळं उपसून गेल्या. तर तिचं मी मग आपल्या चॅनेलवर तिचा अनुभव शेअर केला होता. तर तिचं झालं ऑगस्ट मध्ये, म्हणजे मागल्या वर्षी असं झालं तिचं. कारण तिच्याकडे लय मोठा प्रॉब्लेम झाला, तिने जरा हे केलं होतं, त्याच्यामुळे स्वामीने तिला ते भोग दिलं तिला. त्यानंतर तिचं काय झालं, म्हणजे खूप असं 8 ऑपरेशन झाले, 3-3 तासाची. 2 दिवस तिचे कंटिन्यू ऑपरेशन चालू होते. तर तिचं म्हणणं होतं की मला ट्रीटमेंट करायला डॉक्टरच नव्हते, स्वामीच दिसायचे मला, सगळे स्वामीच. आणि कमीत कमी ती म्हणते 15 दिवस मी शुद्धीत पण नव्हते. आणि त्यानंतर तिचं झालं, म्हणजे एवढी सुंदर मुलगी दिसत होती, एवढी क्यूट होती ना, मी तुम्हाला अक्षरशः फोटो दाखवतो. किती वर्षाची? अहो, तिचं वय झालं 17 वर्षाची होती ती त्यावेळेस. आता 18-19 वर्ष झाले, 18 झाले असते ना, आता 18 चाललं असेल तिचं. त्यानंतर म्हणजे मला तिची एवढी दया आली ना, तर मी तिला डायरेक्ट बहीणच मानली, बरं, सख्खी. आणि म्हणजे आणि तिने पण स्वामींना स्क्वेअर केलं, कारण ती स्वामींना म्हणले एवढी मुलं येतात, काय काय फसवितात, गोड गोड बोलतात. तिने चिट्टा टाकला स्वामींपुढं की मी ह्या दादाला सक्का भाऊ मानू का. स्वामींनी पण होकार दिला. बर का, स्वामींनी पण होकार दिला. मग आणि आत्ताची गोष्ट म्हणजे मेन सांगणारे सर्व सेवेकरांनी त्याने कृपया ऐकावा आणि आपली मुलगी, आपली बहीण, आपली कोणतरी अशी समजून आहे ना सेवा करावी. आज तिचं म्हणजे ते डोक्याचं ऑपरेशन तर झालं, पण जिथे ते स्किन होतं ना, म्हणजे भवायापासून वर कपाळावर, म्हणजे ते स्पॉटिंग दिसायचे सगळे. तर त्या मुलीला आज सोमवारी ऑपरेशन केलं, म्हणजे काल. वर्षभर चालू आहे सगळं. हा, वर्षभर चालू आहे. तिच्या मांडीचं कातड काढून याच्यावर बसवलं. कुठं? कपाळाला बसवले. पण तिला एवढा त्रास होतोय ना ताई, मी काल तीर्थ पण दिलं. स्वामींनी माझी पण लय परीक्षा घेतली. मला गाडी नव्हती, मी नाथमानला म्हटलं मी तिच्यासाठी, माझ्या घरापासून केंद्र आहे 8 किलोमीटर, मी 8 किलोमीटर पायी गेलो त्या दिवशी केंद्रात जाऊन. तिला म्हणजे मी उपकार नाही करत, मी बहीण मानली. म्हटलं मी त्यासाठी म्हटलं स्वामींची पण इच्छा आहे. आणि त्याच्या अगोदर मी स्वामींच नाही, मी नृसिंहच पण करतो. आपलं विष्णू नृसिंह माहिती ना आपलं, तुम्हाला? हा, ते आमच्यापासून राजनी ते पण 6 किलोमीटर आहे.
तर मी संकल्प केलता का म्हटलं माझ्या बहिणीला काहीच त्रास होऊ नको देऊ. मी मी ना आलो ना तसा मी जाताना पायी पायी जाईन. तर वाजले किती होते? 8 वाजले होते ना. अख्खा जंगलातून रोड आहे आमच्या इकडे यायला तिथून. एकटाच आलो पायी पायी. अख्ख्या जंगलातून एकटाच आलो पायी पायी. आणि ते पण झालं. आता मेन गोष्ट सांगतो. म्हणजे स्वामींनी हे करून घेतलं माझ्याकडून. माझ्यासारख्या म्हणतात ना लाचाराकडून माझ्याकडून करून घेतलं. हे मी माझं नशीब समजतो. आणि आता त्या बिचारीला काय झालंय, मांडीचे जे कातड काढलंय, डोक्याला बसवलंय. तिला आता काय झालंय, तिला खूप वेदना होतात. म्हणजे ती क्लिअर झालीये. पण आता तुम्ही समजू शकता तुमच्या जर मांडीला किंवा बोटाला थोडं काही लागलं तर किती आग होती. बरं ती भूल होती तोपर्यंत ती शांत होती. पण तिच्या मामीने मला दुपारी फोन केलता की म्हणली अक्षय असं असं चाललंय. तर मी पण म्हणजे आमच्या केंद्रात पण सांगितलं की सॉरी आमच्याच म्हणते आपल्या केंद्रात पण सांगितलं की तुम्ही महामृत्युंजय मंत्र एकच माळ करा. लई पण काही तुम्हाला मी सगळ्या सेवेकरांना सांगू इच्छितो तुम्हाला जर एक माळ करायची असेल तर एक माळ करा. तुम्हाला इतर सेवा करायची असेल तर करा. कारण स्वामीच म्हणतात की तू तुझ्या पुरतं नको बघू, तू इतरांचं कर तेव्हा तुझं स्वामी काम करतील. स्वामींचं ब्रीद वाक्य हे तू दुसऱ्यांचं दुःख जाण मी तुझं दुःख जाणन. तू तुझ्या पुरतं नको करू. आणि माझं रिअल गोष्ट हे सगळ्यांना दादांना ताईंना सांगतो. मी लोकांचं दुःख जाणतोय त्यामुळे मी माझं स्वामी दुःख स्वतः जाणतात. त्यामुळं मला एवढं सांगायचंय. आता तुम्ही म्हणशाल तुम्ही अक्षय दादा कामापुरतं तुम्ही फोन करता नका. नाही मी कामापुरतं कधीच काय करत नाही. कारण मी बहीण मानली तिला. मी तुम्हाला सगळ्या दादा ताईंना मानतोय. मी तिला बहीण मानलं म्हणलं. तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यांना सांगतो तुम्हाला कोणताही म्हणजे असा प्रॉब्लेम येऊ तुम्ही फक्त ग्रुपला मेसेज टाकायचा. नाहीतर मला फोन करा किंवा आपल्या ह्या ताईंना फोन करा राजपूत ताईंना. सांगा डायरेक्ट का अक्षय दादा असा असा प्रॉब्लेम आहे. आमची ताई अशी अशी आजारी आहे म्हणजे मृत्यूशी लढतीये. आम्ही तुम्हाला पण सेवा देऊ. म्हणजे आपला परिवार असा आहे की सगळ्यांचे सुख दुःख जाणणारा परिवार आहे. आपण आपल्यासाठी सेवा नाही करायची आपण सगळ्यांसाठी करायची. तर मला म्हणजे एवढं सांगायचं का ती बिचारी एवढी तिला वेदना होतात आणि अक्षरशः मला 2 दिवस झोप नाही मला. मी गुरुचरित्र पारायण खरं सांगतो ताई. आता दादांना पण शब्द दिलता सीमाताईंना पण शब्द म्हटलं मी नक्की येईन. पण मला सांगा ताई मला कसं मन लागन तिकडे बरं. मला तुम्ही कोणता व्हिडिओ टाकलेला तो पाठवा. हा मी पाठवतो. पण म्हणजे मी ह्या ग्रुप म्हणजे ह्या व्हिडिओ मधून सांगतो इच्छितो प्रदीप दादांची पण माफी मागतो आणि सीमाताईंची पण तुमची पण. कारण मला असं वाटतं की गुरुचरित्र पारायण ही करण्यापेक्षा मी ह्या ताईची 15 दिवस सेवा करीन. हेच माझं एक गुरुचरित्र झालं मी असं समजेन. बरोबर आहे ना. आणि मी दादांना पण सांगणार आहे का आलो नाही. आणि सीमाताईंना पण मी कॉल करणार आहे आणि सांगणार आहे का कसं काय झालं. कारण अक्षरशः ताई मी तुम्हाला आहे ना आता तिची पूर्ण ती म्हणजे तिने स्कार्फ घेतलेलं आहे वरून. कारण ती स्किन दाखवू नाही शकत. व्हिडिओ पाठवा ना. हा मी तुम्हाला व्हिडिओ ग्रुप हा व्हिडिओ मी लगेच पोस्ट करते म्हणजे सगळेजण सेवा करतील. हो आणि ही पण टाका आणि ती पण टाका ना आत्ताच टाका. म्हणजे कसं आहे मला सगळे व्हिडिओ पाठवा पर्सनल पाठवा. बरं ऐका आमचं आता ह्या ताईचं झालं. आता ह्या ताईसाठी एक काम करा सगळेजण. काय नाही फक्त त्या मुलीसाठी एक माळ करा आणि ताईसाठी फक्त 11 वेळा करा महामृत्युंजय. म्हणजे ताईचा पण नाव चांगला होईल. चालते ताई मी आता आहे ना तुम्ही चांगले झाले ना मला फक्त एक मेसेज टाका. आणि जे इथून मागं 15 वाड्यात जे झालं ना पूर्ण सांगतो तुम्हाला कसं कसं झालं काय काय अनुभव झाले. कोण ऍक्सिडेंट मध्ये वाचलं कोण गेलं काय काय काय. ह्या 15 दिवसात 15 अनुभव आहे माझ्याकडे. आणि एकदम खतरनाक आहे. ऍक्सिडेंटचे काय अटॅकचे काय कोलेस्ट्रॉलचे वाढलेले काय 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 सगळ्यांचेच आहे. खूप अनुभव आले. मला त्या ताईचा व्हिडिओ पाठवा पर्सनल. बर मी ना शेअर करते. ताई ऐका ना मी काय केलंय माझ्या आहे ना युट्यूबला टाकलेलं आहे आणि तो व्हिडिओ मी मोबाईल मध्ये डिलीट केलाय. डिलीट असेल ना आपल्या ग्रुपवर टाकलाय का. नाही मी तुम्हाला लिंक सेंड करू का डायरेक्ट. नाही तर बरोबर सेंड करा. तुम्ही डाउनलोड करून घ्या. हो ओके चालते. काळजी घ्या. सगळे व्हिडिओ पाठवा तिचे. नाही एकच टाकलाय आता ऑलरेडी.
अच्छा. आणि बाकीचे ऑपरेशनचे मी नका ते पाठवायला एक लय अवस्था बेकार आहे ताई, पार तुम्ही सुद्धा आहे ना, तुम्हाला चेक करीन एवढी बेकार आहे ती. अरे बापरे. मी तिने म्हणजे सांगितलेलं तेवढं टाकीतो. चालेल चालेल. ते मला हा कमेंटमध्ये चालेल नक्की ठीक आहे. सांगा. श्री आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.